कांदे पोहे विथ बटाटा ची रेसिपी बघूया। अंदाजे एक 1.5 वाटी जे आतमध्ये 1/2 किलो पोहे असतील त्याला नीट चाळणीवर ठेवून पाण्याने धुवून घ्यायचे। हलक्या हाताने धुवून घ्यायचे, वरून पाणी टाकून पातेल्यावर ठेवून चाळत आणि 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया। आता चॉपरवर एक कांदा, मीडियम आकाराचा एक बटाटा, 5 मिरच्या, 8-9 कढीपत्त्याची पानं, 1 मूठभर कोथिंबीर धुवून घेतले। बटाटा नीट सोडून त्याचे पातळ काप करूया। पातळ केलं म्हणजे पोह्याच्या कांद्याबरोबर तो शिजला जाईल। बटाटा थोडा पातळच कापायचा आहे, स्लाइस त्याच्या म्हणजे लवकर शिजतो। कोथिंबीर नीट बारीक कापून घेऊया। कोथिंबीर आपल्याला वरून टाकायच्या पोह्यांना। आता मिरचीचे देठ काढून गोलाकारात कापून घेऊया। मीडियम कांद्याच्या साली काढून घेऊ। एकदम बारीक नाही कापायचा आहे कांदा, पोह्याचा कांदा मीडियम थोडा जाडसरच ठेवायचा आहे। वरून कापून मग नंतर 2 स्लाइसमध्ये आडवा पण कापून घ्यायचा आणि मग त्याचे पीसेस करायचे। मोठ्या आकाराचाच कांदा घेतलाय, म्हणजे 2 कांदे कापायची गरज नाही, एका कांद्यात काम होतं। नाही तर मीडियम आकाराचे 2 कांदे घ्यावे लागतील इतक्या पूर्ण। आता कढई गॅसवर ठेवून कढई तापवून द्यायची, तेल ओतून साधारण 3 चमचे 3 टेबलस्पून तेल घेतलंय अंदाजे। तेल नीट तापलं अगोदर बघायचं तेलाची वाफ येते का ते, आणि मग मोहरी तडतडायची। मोहरी तडतडली की मग कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा टाकायचा। कांदा नीट परतून घ्यायचा, थोडं मीठ टाकूया।
आता सध्या कांद्यापुरतं थोडं मीठ टाकले कांदा मऊ होण्यासाठी. चांगलं परतून घ्यायचं. कांदा जास्त शेकवायचा नाही, त्याचा रंग बदलू नाही द्यायचा आहे. आता बटाट्याचे काप टाकूया. परत एकदा चमच्याने हलवून घेऊया. परतून घेतलं. बटाटा शिजण्यासाठी थोडं पाण्याचा हक्का मारूया. थोडं पाणी शिंपडायचं बटाटा शिजण्यासाठी, मऊ होण्यासाठी, आणि झाकण लावूया. 2 मिनटं वाफवून घ्यायची. बटाटा मऊ झाला का ते चेक करूया. साधारण शिजत आलेलं, शिजलं आहे, मऊ झालं. एक चमचा हळद टाकले. आता पोह्यांच्या अंदाजाने मीठ टाकूया. कांद्याच्या फोडणीला कांद्यावर थोडं मीठ टाकलेलं आहे, त्याच्या अंदाजाने मीठ टाकूया. एक चमचा साखर टाकले. आणि आता हे सर्व मिश्रण कढईत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. परतताना पोहे तुटणार नाही याची काळजी घ्यायची. हलक्या हाताने परतून सगळं एकजीव करून घ्यायचं. कांदा सर्व पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं, कांदा आणि बटाटे. बघा पोहे कसे मोकळे मोकळे झाले, चांगले झाले ना. असे हलक्या हाताने नीट व्यवस्थित मिक्स करून घेतले. एक मिनिटासाठी पुन्हा एक झाकण ठेवूया आपण वाफ द्यायला. हे साखर होईल. पोहे मोडू नये याची काळजी घ्यायची. झाकण ठेवून 1 मिनिट वाफवूया. आता सर्व करूया. बघा कशी वाफ येते. पूर्ण पोह्यांना व्यवस्थित वाफ मिळाली. वरून कोथिंबीर टाकूया आणि लिंबू पिळायचं. मी पूर्ण कढईत नाही आहे, पोह्यांना सर्व पोह्यांना नाही लिंबू पिळलं आहे. जसे लागतील तसे लिंबू पिळून घ्यायचं. आणि हे झाले कांदा पोहे विथ बटाटा.